चला, नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे. मी तुमचा विक्की भालेराव. आपण आता आलो आपल्या हॉटेलवरती. बघा मित्रांनो, एक तुम्हाला असं सांगायचं आहे की खरंच कुणाचा व्यवसाय, आपला जो व्यवसाय जो असतो हा कधी कुणाच्या भरोश्यावर चालू नाही करायचा. बघा आज माझे वर्कर 2-2, 3-3 दिवस झाले की सुट्ट्या मारतात. प्रत्येकांचं काही ना काही चालतच असतं. त्याच्यामुळं आपण कुणाच्या भरोश्यावरती कुठला व्यवसाय करू नये असं मला वाटतं. कारण मी पण आता भरपूर चुकलोय. एवढी मोठी हॉटेल चालू केली या लोकांच्या भरोश्यावरती आणि आज या अशी सुट्ट्या मारतात. त्याच्यामुळं मला भरपूर टेन्शन आलेलं आहे आणि जास्त डोकं काम करत नाही. थोडंसं प्रेशरमध्ये आलो. त्याच्यामुळं तुम्हाला एक सांगतो, मी कधीच कुठलं काम कुणाच्या भरोश्यावरती करू नका आणि शक्यतो जितकं होईल तितकं जे स्वतःला येतं तेच करायचा प्रयत्न करा. कुणाच्याच भरोश्यावरती कुठला व्यवसाय करू नका. आता सगळ्यांना असं वाटत असेल माझी थोडी मॅनेजमेंट चुकली, बट तसं नाही आहे. शेवटी वर्कर ते वर्कर असतात. किती येतात आणि किती जातात तो भाग वेगळा आहे. पण शेवटी आपण कोणाच्या भरोश्यावरती नाही करायला पाहिजे. आज मला खूप वाईट वाटतंय कारण 2-3 दिवस झाले की भरपूर वर्कर सुट्ट्या मारतात. हे 2-3 सुट्ट्या मारतात. त्याच्यामुळे भरपूर टेन्शन आलेले, समजत नाही काय करू ते. तर असं वाटतं मला की माझ्या मित्रांनी पण कुठला एखादा व्यवसाय चालू जर कधी केला तर तो कुणाच्या भरोश्यावरती नका करू. जे असेल तुम्हाला जे येत असेल 2 आयटम कमी ठेवा, पण जे तुम्हाला येतं तुम्ही तेच चालवा. असं उगाच जास्त दिखाव्याच्या चक्करमध्ये जाऊन हा वर्कर स्टाफ खूप डोक्याला हेडेक होऊन जातो. त्याच्यामुळे एक माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कुठलाही व्यवसाय करा, पण तो तुमच्या भरोश्यावरती करा. जे तुम्हाला सोपं जाईल, जे तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये असं लवकर करता येईल. चला.